नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. गुरुजी म्हणत असतात की काय हो, हे जर करायचं होतं तर मला कशाला बोलवलं होतं. तुम्हाला मी प्रत्येक वेळेला सूचना देत आलो होतो, तुम्हाला ताकीद दिली होती की हे लग्न लावू नका. तिच्या पत्रिकेत यावेळेला लग्नयोग नाही आहे, तरीही तुम्ही त्या नियतीच्या विरोधात केलात आणि पत्रिकेच्या विरोधात जाऊन तुम्ही त्यांचं लग्न लावायला निघाला होतात. आता काय, आता प्रत्येक वेळेला लग्न मोडणं आणि आम्हाला बोलवणं हेच चालू राहणार आहे का? आम्ही निघतो असं म्हणून गुरुजी तिथून निघून जातात. त्याच वेळेला आता ते शालिनीने ठेवलेले हेर येतात आणि तात्या त्यांना विचारतात की काय झालं, राज कुठं सापडला का? पाहुणी रडत बसलेली असते. तेव्हा तो म्हणतो की नाही, आम्हाला अजूनही कुठे सापडला नाही, पण काळजी करू नका, माझी माणसं त्यांचा शोध घेत आहेत. त्याच वेळेला मग आता इथे आजूबाजूला जमलेले आजूबाजूचे वराडी मंडळी कुजबूज करायला लागतात. ते म्हणतात की काय चाललंय का या घरामध्ये, आणि पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा नाही, तर तिसऱ्यांदा लग्न मोडतंय. किती वेळा लग्नाचा खेळ बाजार लावलाय तुम्ही. तेव्हा हे ऐकताना सगळ्यांना खूप वाईट वाटतं. तात्या आणि विमल दोघेही मान खाली घालून बसलेले असतात. तर बाजूचे म्हणतात की खरंच बरोबर नाही, हे राजने तिसऱ्यांदा लग्न मोडलेलं आहे. ही काय आपल्या गावची रीतभात आहे का? असं कसं चालतं का कुठे? हाच आदर्श ठेवणार आहेत का हे दोघे? असं म्हटल्यावर आता सगळेजण त्यांना बोलायला लागल्यावर पाहुणीला खूपच वाईट वाटतं. पाहुणीला तिची मैत्रीण दिलासा देत म्हणते की शांत राहा. तितक्यात समोरून अधिराज येतो. अधिराजला पाहिल्यावर सगळ्यांचा जीवात जीव येतं. आता लगेच विमल म्हणते की राजा, माझा राजा आला, माझा लेक आला. त्याला पाहिल्यावर आता पाहुणीची कळी खुलते आणि तात्यांनाही बरंच वाटतं. अधिराज आता समोर येतो आणि अधिराजला नवऱ्याच्या वेशात पाहून सगळेजण थक्के होतात. तर तिथे अधिराज आलेला असतो. अधिराजला पाहून लगेच विमल म्हणते की ये ये, आणि तात्याही म्हणतात का रे राजा, कुठं गेला होतास तू? तेव्हा मग आता ती म्हणते की किती वेळ वाट पाहिली तुझी, सगळेजण तुझी वाट पाहत होतास कुठे तू? लवकर ये आणि चल, लग्न लागायचं बाकी आहे. आणि त्याच वेळेला मुहूर्त टळून गेल्यामुळे ती म्हणते की गुरुजीही रागाने निघून गेले. तितक्यात तो नित्याला आवाज देतो आणि बाजूने नित्या येऊन त्याच्यासमोर उभी राहते. आता नित्याला समोर पाहिल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो. लगेच विमलला, तात्यांना, सगळेजणांच्या पायाखालची जमीनच हादरते. सगळेजण तिच्याकडेच बघत राहतात. त्याच वेळेला आता नित्या आणि अधिराज एकमेकांकडे बघत असतात. हे सगळं काय झालं याचा कोणालाही संदर्भ लागत नसतो. तेव्हा अधिराज म्हणतो की या नित्या मॅडम आहेत आणि आजपासून त्या नित्या अधिराज जाधव आहेत. हे ऐकल्यावर पाहुणीच्या डोळ्यातनं पाणी येऊ लागतं. तात्या म्हणतात की अरे काय आहे हे अधिराज, आम्हाला काहीच कळत नाही आहे, हे अचानक काय केलंस तू? असा घरातून पळून काय गेलास आणि नित्या मॅडमला इथे आणलंस काय? अरे बाबा, नक्की काय करतोयस तू, जरा आम्हाला सांग तरी. हे सगळं काय चालू आहे तुझं राज? असं ते त्याला ओरडत असतात. त्याच वेळेला मग आता सावरी म्हणते की दाद्या, हे काय चाललंय तुझं? अरे तू मला सगळं जे म्हणत होतात ते हेच होतं का? याचा अर्थ तुझ्या मनात जो काही गोंधळ उडाला होता ते हेच होतं का? तुझ्या मनात हेच चालू होतं का? तेव्हा असं ती त्याला विचारते. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की हे बघ सावरे, आपल्या मनात जे काही असतं ते घडत नाही, नियतीच्या मनात जे काही असतं तेच घडत असतं, आणि नियतीनेच हे ठरवले आहे की आमच्या दोघांचं लग्न व्हावं. हे ऐकल्यावर सगळेजण बघत राहतात. आता विमलला तर या सगळ्या घटनेचा मोठाच धक्का बसलेला असतो. अधिराज म्हणतो की सांगतो, सगळं सांगतो मी तुम्हाला काय झालं आहे ते. मी आणि नित्या मॅडमने लग्न केलेलं आहे. आजपासून मी एकटा नाही, तर नित्या मॅडम, त्यांचं नाव आहे नित्या अधिराज जाधव आणि त्या जाधव घराण्याची सून आहेत. हे ऐकून पाहुणी पुन्हा धक्क्यात जाते. सावरीलाही या सगळ्याचं खूपच धक्का बसतो, कारण सावरीनेच सगळी प्लॅनिंग करून अधिराजला घराच्या बाहेर काढलेली असते. आता पाहुणीचा तिथल्या तिथे तोल जात असतो. तिला ग्लानी आल्यासारखी होते. तिला घेरी येते. तेवढ्यात तिची मैत्रीण तिला सावरून धरते आणि मग आता तात्या म्हणतात की बापरे, हे काय आहे? तेव्हा मग अधिराज म्हणतो की मला माहिती आहे हे सगळं असं घडलंय. तेव्हा पाहुणीची मैत्रीण म्हणते की अरे अधिराज, असं काय करतोयस तू? अरे पाहुणीला लग्नाची वचनं दिलीस, तिला बोलवलीस आणि तू लग्न दुसरीबरोबरच केलंस. नंतर बाजूची बाई म्हणते की अरे अधिराज, हे काय तुझं? तुला गावचा आदर्श मुलगा मानत होतो मी, सगळेजण तुला आदर्श मानत होते रे. सगळ्या पोरांच्या बाळांच्या सगळ्यांच्या मनात तुझं घर होतं, पण आज तू हे काय वागलास? तुझ्या या वागण्यामुळे मुलांनी काय आदर्श ठेवा पुढे सांग? असं सगळेजण त्याला बोलत असतात. तितक्यात विमल खाली येते आणि म्हणते की नाही, मला हे सगळं अजिबात न पटण्यासारखं आहे. तितक्यातच पाहुणी तिथून निघून जाते. तिच्या मागे मागे विमल जाते. अधिराज तिथेच शांत उभा असतो.
गावातला प्रत्येक माणूस हा अधिराजच्या लग्नावर टीका करत असतो आणि अधिराजला चांगला माणूस समजत होतो, पण त्यानेच सगळ्यांचा घात केला असं म्हणतो. त्याच वेळेला आता एक माणूस म्हणतो की अधिराज, अरे असं कसं करतोयस तू? तुला खूपच चांगलं म्हणत होतो रे आम्ही, पण तूच हे असं करशील असं वाटलं नव्हतं. ठरलेलं लग्न मोडून दुसऱ्या मुलीसोबत कसं काय लग्न केलंस तू? तेव्हा इथे पाहुणी ही हातात सुरा घेते आणि स्वतःचा हात सुरेने कापून घेत असते. तेवढ्यातच त्या रागामध्ये ती हे सगळं करणार आणि विमल येते. विमल तिचा हात धरते आणि म्हणते की पाहुणे थांब, असला काही वेडेपणा अजिबात करू नको. मात्र पाहुणीला खूपच जास्त राग आलेला असतो. आता विमल तिच्या हातचा चाकू घेते आणि तिचे दोन्ही हात धरते आणि तिच्या हातातला चाकू ही बाजूला धरते आणि फेकून देते. पाहुणीच्या डोळ्यातले अश्रू तिला बघवत नाहीत. ती म्हणते की पाहुणी, असा वेडेपणा अजिबात नाही करायचा. तेव्हा पाहुणी म्हणते की वेडेपणा नको करू तर काय करू आई? बघितलं ना काय झालंय? ज्या नित्याच्यामुळे दिवस रात्र मी अगदी बेचैन असायचे आणि जिच्यामुळेच मला या लग्नाची भीती वाटत होती, तेच झालं ना शेवटी. तिच्याबरोबरच राज लगीन करून आला. आता काय करू मी? मला हे सगळं नाही बघवणार. त्याची बायको म्हणून मी तिला नाही बघू शकणार. त्याच वेळेला आता विमल म्हणायला लागते की बस कर, असा नाही विचार करायचा. अगं मला हे जे काही झालंय ना त्याचा खूप धक्का बसला आहे. काय करावं मला काही सुचत नाही. मला जरा वेळ दे, मी बघते काय करायचं ते. या सगळ्यामुळे मलाही सुचेना झालंय की नेमकं काय करावं ते. अचानक अधिराज असं लग्न करून समोर आलाय, पण एक गोष्ट नक्की आहे की ते म्हणजे तुला मी या घराची सून होण्याचा अधिकार दिला होता आणि तुला मी तसं वचन दिलं होतं की या घराची सून म्हणून तुला मी करून घेईन. पण तसं घडू शकलं नाही. मला कळलंय तुला वचन दिलेलं मी पाळू शकत नाही. पण एक नक्की की त्या नित्या मॅडमचा कधीही मी सून म्हणून स्वीकार करणार नाही. आता तिला हाताला धरून देवी आईपाशी ती घेऊन येते आणि म्हणते की हे बघ पाहुणे, लग्नाचं तर वचन दिलं ते मोडलं, पण आत्ता नक्की वचन देते की तिला मी कधीही या घराची सून म्हणून स्वीकारणार नाही. तेव्हा पाहुणी म्हणते की तेव्हा पण वचन दिलेलं, आत्ता बघूया काळच ठरवेल हे तुम्ही वचन पाळता की नाही. तर इथे गावची सगळे लोक अधिराजच्या नावाने बुंबा मारत असतात आणि म्हणतात की हे खूप चुकीचं आहे. तितक्यात लवली आणि संत्या येतात. तेव्हा संत्या म्हणतो की बहुतेक राजदा आणि नित्या मॅडमचं लग्न झालं. लवली म्हणतो की कसं झालं असेल? तेव्हा संत्या म्हणतो की कसं का होईना, पण त्या दोघांचं लग्न झालं हे अगदी महत्त्वाचं आहे. तेव्हा आता इथे पाहुणीची मैत्रीण म्हणते की अधिराज, हे तुला अजिबात शोभलेलं नाही. ज्या मुलीला तू लहानपणापासून अगदी घरात ठेवून होतास, जिने तुला मनात अगदी राजासारखी जागा दिली, तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं, तिलाच तू फसवले आणि तिच्याबरोबरचं लग्न मोडून तू दुसरीबरोबर लग्नाचा घाट घातला. हे काय आहे नेमकं? तेव्हा मग आता तात्या म्हणतात की हे बघा मंडळींनो, आम्हाला ठाऊक आहे तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास झाला. तेव्हा मग आता माणसं म्हणतात की नाही, खरं तर राज असं वागू शकतो याचाच आम्हाला राग आलाय आणि याचं किवही येते. अरे आपला गावचा राजा जो सगळ्यांचा आदर्श आहे, तोच जर असाच वागला तर मग गावच्या बाकीच्या पोरांनी काय आदर्श घ्यायचा? बाकीच्या पोरांना, आमच्या पोराबाळांना आम्ही काय शिकवणार? आपल्या लग्नातल्या रीतीभातीचा अगदी बट्ट्याबोळ केलाय राजाने आणि नक्की काय केलं ना ते काहीच कळत नाही. सगळेजण आता त्या दोघांनाही नावं ठेवत असतात. त्याच वेळेला अधिराज म्हणतो की आमचं लग्न झालंय ते देवा ब्राह्मणांच्या साक्षीनेच झालेलं आहे आणि तुम्ही म्हणताय की आम्ही लग्न करून आलंय. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनेच लग्न झालं पाहिजे, तर ते तसंच झालेलं आहे. आमचं लग्न एका वेगळ्या परिस्थितीत झालंय, पण हे नक्की की लग्नाचे सगळे विधी आमचे पार पडलेले आहेत, असं अधिराज छाती ठोकपणे सगळ्यांना सांगतो आणि सगळ्या गावासमोर नित्यासोबतचं लग्न हे सांगून मोकळा होतो. तेव्हा मग हे पाहून नित्याला खूपच बरं वाटतं. नंतर मग आता तात्या हे सगळं कंट्रोल करण्यासाठी म्हणतात की गावकऱ्यांनो, मला माहीत आहे की या सगळ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला, तुम्ही खूप वेगळ्या आनंदामध्ये होतात. तेव्हा मग अधिराज म्हणतो की पण हे नक्की आहे की आमचं लग्न झालं आहे. तेव्हा तिथून समोरून विमल येते आणि म्हणते की नाही राजा, हे लग्न मला अजिबात मान्य नाही. तू कितीही काही म्हणालास तरी हे लग्न मी अजिबात मान्य करणार नाही आणि हिचा मी कधीही सून म्हणून स्वीकार करणार नाही. हे ऐकल्यानंतर नित्या आणि अधिराज दोघांनाही धक्का बसतो. तेव्हा तात्या सगळ्या गावकऱ्यांसमोर हात जोडून म्हणतात की माफ करा, आमच्या सगळ्यांमुळे तुम्हाला हा दिवस बघायला लागला. खरं तर तुम्ही या सगळ्या लग्नासाठी खूप उत्सुक होतात, मला माहीत आहे आणि तुमचा आता हिरमोड झाला हेही माझ्या लक्षात आले. पण मी हात जोडते आणि विनवणी करतो की हा आमच्या घरातला काय तो आपसी मामला आहे, तो आम्ही सोडवतो आणि तुम्हाला सगळ्यांना या सगळ्यामुळे त्रास झाला म्हणून मी अगदी हात जोडून मनापासून तुमची माफी मागतो. प्लीज तुम्ही आलात तरी चालेल. हा सगळा जो काही प्रश्न आहे तो आमच्या कुटुंबात आम्ही सोडवून घेऊ. म्हणूनच तुम्हाला जे काही त्रास झाला त्याबद्दल मी अगदी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असं ते म्हणतात. तेव्हा एक काका म्हणतात की हे बघा तात्या, कसं आहे ना, आम्हाला काही राग आलेला नाही, पण आमच्या रागाचं सोडा, तुम्ही पाहुणीबद्दल विचार करा. पाहुणीचा खूप मोठा हिरमोड झाला आहे.
पाहुणीला खूप मोठा न्याय मिळाला पाहिजे आणि त्या पाहुणीला पुरीला बिचारीला न्याय मिळायला हवा असंच काहीतरी तुम्ही निर्णय घ्या, कारण या सगळ्यामुळे तिला खूप त्रास झालेला आहे. तेव्हा मग आता तात्यांना तो माणूस निघतो असं म्हणतो आणि सगळ्या गावकऱ्यांना चला रे असं म्हणून घेऊन जातो. तर इथे ते सगळं स्वतःचं टॅरो कार्ड असतं ते बंद करून तो निघालेला असतो. आता सल्लागार निघत असताना शालिनी चिडते आणि म्हणते की काय हे काय चाललं आहे, तू हे सगळं बंद कशाला केलंस. तेव्हा तो म्हणतो की हे बघ शालिनी, मी तुला सांगितलं होतं की हे सगळं आहे ते शक्य नाही, कारण ते दोघं मृत्यूच्या दारातून जाऊन परत आलेत. याचा अर्थ तुझी नियती तुझ्याबरोबर काहीतरी वेगळाच खेळ खेळते. मी तुला सांगितलं होतं की तुझं आयुष्य हे वेगळंच असणार आहे आणि या सगळ्यात तुला मात द्यायला नियती खूप मागे पडणार हे मी तुला सांगितलंच होतं. त्याच वेळेला तर शालिनी खूपच चिडते. तो म्हणत असतो की तुझा भूतकाळ हा तुझ्या भविष्यात डोकावणार हे देखील मी तुला सांगितलं होतं, पण तू त्यावेळेला माझ्या संकेताकडे दुर्लक्ष केलंस. त्यावेळी आता शालिनी समोर असलेली खुर्ची स्वतःच्या लातेने ढकलते आणि चिडूनच ती त्या सल्लागाराची कॉलर धरते आणि म्हणते की काय आहे, तू आत्ता मगाशी बोलत होतास मला की त्यांचा अंत जवळ आला आहे, शेवटचा काळ 2 तासांचा बाकी आहे, मग तू हे असं कसं बोलू शकतो. आणि एक मिनिट, कारण शालिनीच्या जीवाशी किंवा शालिनीची नियती पलटवणारी अजून एकही व्यक्ती आलेली नाही. तू मला सांगितलं होतं की इथे गावात थांब, मुंबईला तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून मी इथे आले. त्याच वेळेला सल्लागाराला जोगतीन आठवते आणि जोगतिनीने तिचा नकाशा बदलल्याचं त्याच्या लक्षात येतं. तो गालातच हसतो आणि म्हणतो की हे बघ कसं आहे ना शालिनी, तू किती काही म्हणालीस तरी नियती माणसाची कधी चुकत नसते, म्हणून नियतीत जे घडतं तेच होतं. आणि त्याच वेळेला शालिनी म्हणते की हो ठीक आहे, मग मी नियती काहीच करू शकत नाही माझं, कारण माझ्या पायात तू दिलेलं सुरक्षा कवच अजूनही आहेच, त्याच्यामुळे कोणी माझं काही बिघाडू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो की हो हे सुरक्षा कवच आहे, पण काय आहे ना जेव्हा काळ जवळ येतो ना तेव्हा सुरक्षा कवच काय किंवा काय, एक गोष्ट लक्षात घे, हे सुरक्षा कवच तुझ्या पायात आहे ते आहे चांगलंच आहे, हे जपून ठेव अगदी स्वतःच्या जीवाच्या पलीकडे. पण कसं आहे ना बुडत्याला काडीचा आधार तितकाच असं तो तिला म्हणतो आणि यामुळे शालिनीला खूपच धक्का बसतो. आणि नंतर ती म्हणते की म्हणजे याचा अर्थ हे सुरक्षा कवचही माझ्यासाठी काहीच करू शकत नाही का. तेव्हा तो म्हणतो की मी सांगितलं ना तुला, बुडत्याला काडीचा आधार आहे हा, बाकी काही नाही, पण तुझा भूतकाळ हा तुझ्यावर चाल धरून आहे इतकं नक्की. आणि ती म्हणते की हो हे सुरक्षा कवच मी माझ्या पायात ठेवणार आणि अगदी जपून ठेवणार आहे. तेव्हा तो तिला म्हणतो की ठीक आहे, आपण बघूया, आता तुला प्रत्येक पाऊल जपून उचलावे लागेल, स्वतःला जप असं म्हणून तो तिथून निघून जातो. शालिनीला खूपच भीती वाटते. तर आता तात्या त्याच्यावर चिडतात आणि म्हणतात की अधिराज, अरे काय आहे हे समज, आम्ही काय बघतोय. आणि तितक्यात राजमाही आलेली असते आणि तेही लांबून सगळं बघत असते. तेव्हा तात्या म्हणतात की अधिराज, अरे तुझं लग्न पाहुणी संग लावणार होतो, मग हे नवीन काय काढलंस मध्येच, तू नित्या मॅडमसोबत का लग्न करून आलास, तुझ्या मनात हेच होतं तर सांगायचं ना. तुझ्या आजपर्यंत कुठल्याही गोष्टीला आम्ही नकार दिला नाही, तुला वाईट वाटेल असं काहीच केलं नव्हतं, मग आज असं का केलंस तुला जराही वाईट नाही वाटलं का, किंवा तुझ्या मनाला जराही विचार शिवला नाही का की घरच्यांना काय वाटेल, सगळ्या गावासमोर घरच्यांची काय छेतू होईल, असं काहीही विचार केला नाहीस तू. तेव्हा समोरून विमल सगळे ऐकत असते. अधिराज म्हणतो की हो तात्या, मी सगळा विचार केला. तेव्हा तात्या म्हणतात की जरा डोकं लावून विचार करायचा होतास ना की आपण बाबा काय करतो आणि पुढे याचे काय परिणाम होऊ शकतात. तेव्हा विमल गप्प हे सगळे ऐकत असते. तेव्हा अधिराज म्हणतो की तात्या, मी हात जोडून तुमची माफी मागतो, मला कळलं आहे मी जे काही वागलोय ते खूप चुकीचे आहे आणि या सगळ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला आहे, सगळ्यांचे ऐकून घ्यावे लागले, पण हे केलं फक्त नित्या मॅडमसाठी. हे जर लग्न केलं नसतं तर नित्या मॅडमच्या जीवाला धोका होता, त्यांचा जीव गेला असता तर तुम्हाला वाईट वाटलं असतं, तुम्हालाही बरं वाटलं असतं का की मी त्यांचा जीव दिला. समोरच सामुदायिक विवाह सोहळा होता, तिथे आमचं लग्न झालं. तर आता हे ऐकल्यावर विमल म्हणते की हे लग्न मला मान्य नाही. पुढच्या भागामध्ये ती गृहप्रवेश घेऊन घ्यायला नकार देते. तेव्हा अधिराज हा स्वतःच्याच पायाने माप आणतो आणि कुंकवाचं ताट आणतो आणि तिचा गृहप्रवेश तो आता करून घेत असतो. आणि नित्या आणि अधिराजचा सगळ्यांच्या विरोधामध्ये जाधवांच्या घरात गृहप्रवेश होतो आणि हे सगळं बाहेरून सगळे बघत असतात. तर इथे वसुंधरा आणि शालिनी बसलेली असताना रावसाहेब तनतन करत येतो आणि म्हणतो की झालं, सगळं संपलं आता. शालिनी म्हणते की काय झालं ते सांग लवकर. तेव्हा तो म्हणतो की अधिराज आणि नित्या एकत्र आलेत, त्या दोघांनीही लग्न केलं. हे ऐकल्यावर दोघींच्याही पायाखालची जमीन सरकते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.